गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार रसिको, स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत ते भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एका महान आणि उत्कृष्ट अभिनेत्याविषयी, जे त्यांच्या अभिनयाच्या बहुमुखी प्रतिभेसाठी ओळखले जातात. त्यांनी रोमॅन्टिक नाटकापासून ते थ्रिलरपर्यंत विविध शैलींमध्ये काम केलं. Rediff.com ने केलेल्या एका सर्वेक्षणात त्यांना सर्वकालीन महान अभिनेते म्हणून 7वं स्थान मिळालं होतं. एक असा कलाकार ज्यांचं खरं नाव होतं हरिहर जेठालाल जरीवाला, पण बॉलिवूडमध्ये त्यांना दिलं गेलं एक नवीन नाव आणि त्या नावाने त्यांनी अक्षरशः हजारो हृदय जिंकली. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या उत्सवानिमित्त फोर्ब्स इंडियाने अंगूरमधील त्यांच्या दुहेरी भूमिकेला भारतीय चित्रपटातील 25 आयकॉनिक परफॉर्मन्स ह्या यादीत सूचीबद्ध केलं. तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय. करेक्ट, मी बोलतोय संजीव कुमार यांच्याविषयी, ज्यांनी तरुण वयातच अनेकदा त्यांच्या वयापेक्षा मोठ्या वयाची पात्र साकारली. उदाहरणच द्यायचं झालं तर शोले, त्रिशूल, मौसम अशा काही चित्रपटामधल्या त्यांच्या भूमिकांविषयी बोलता येईल. पण जिथे इतर अनेक अभिनेते अशा भूमिका साकारायला नकार द्यायचे, तिथे आपल्या प्रतिभेने संजीव कुमार यांनी या भूमिका अजरामर केल्या. कुमार यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमी अभिनेता म्हणून केली. त्यांनी मुंबईतील IPTA मधून सुरुवात केली आणि नंतर इंडियन नॅशनल थिएटरमध्ये प्रवेश केला. रंगभूमी अभिनेता म्हणूनही त्यांना मोठ्या भूमिका साकारण्याची आवड होती. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी आर्थर मिलरच्या ऑल माय सन्स या नाटकाच्या रूपांतरात एका वृद्धाची भूमिका केली. पुढच्याच वर्षी A.K. हंगल दिग्दर्शित डमरू ह्या नाटकात त्यांनी पुन्हा 6 मुलांसह 60 वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारली. 1960 मध्ये हम हिंदुस्तानी या चित्रपटात एका छोट्या भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ठरला तो 1965 सालचा निशान. 1968 मध्ये त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत संघर्षमध्ये काम केलं. तसंच 1969 साली सच्चाई या हिट चित्रपटात शम्मी कपूर आणि साधना यांच्यासोबत त्यांनी काम केलं. एक अभिनेता म्हणून संजीव कुमार यांनी खूप कमी वेळात त्यांच्या नावावर अनेक नवीन गोष्टी केल्या. उदाहरणच द्यायचं झालं तर 1981 मध्ये आलेल्या चेहरे पे चेहरा ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत कृत्रिम मेकअपची ओळख करून देणारे ते पहिले अभिनेते ठरले. 1974 मध्ये आलेल्या नया दिन नई रात ह्या चित्रपटात तब्बल 9 वेगवेगळ्या भूमिका साकारणारे ते पहिलेच अभिनेते ठरले. तसंच संजीव कुमार यांचा आंधी हा चित्रपट होता जो स्वतंत्र भारतात बंदी घालण्यात आलेल्या पहिल्या चित्रपटांपैकी एक होता. संघर्ष आणि खिलोना ह्या चित्रपटांनंतर संजीव कुमार यांना चांगले चित्रपट मिळू लागले होते. त्याच काळात दाक्षिणात्य निर्मात्यांना 60च्या दशकातील नवरात्री चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवायचा होता. यासाठी ते दिलीप कुमार साहेबांना भेटले. मूळ चित्रपटात शिवाजी गणेशन यांनी 9 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. निर्माते AP नागराजन यांना असं वाटत होतं की ही भूमिका फक्त दिलीप कुमार करू शकतात, परंतु ते दिलीप साहेबांकडे गेले. पण दिलीप साहेब म्हणाले की मी तर हा चित्रपट करू शकत नाही, परंतु तुम्ही संजीवला घेऊ शकता, तोच असं काहीतरी वेगळं करू शकतो. नंतर नया दिन नई रात हा चित्रपट आला, ज्यामध्ये त्यांनी 9 भूमिका साकारल्या आणि त्या अविस्मरणीय झाल्या. दिलीप कुमार त्यांचं कौतुक करताना एकदा म्हणाले होते की हिंदी चित्रपटात एक असा कलाकार आहे ज्याच्यात 9 रस सादर करण्याची क्षमता आहे. संजीव कुमार आणि शत्रुघ्न सिन्हा यांची अतिशय घट्ट मैत्री होती. खिलोना चित्रपटात संजीव कुमार यांच्या सांगण्यावरूनच शत्रुघ्न यांना खलनायकाची भूमिका मिळाली होती. एकदा शत्रुघ्न सिन्हा यांना पैशाची खूप गरज होती, तेव्हा ते सुभाष घई यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले, परंतु घई यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर शत्रुघ्न यांनी संजीव कुमार यांच्याकडे मदत मागितली. संजीव कुमार यांनी लगेचच 10 लाख रुपये काढून त्यांना दिले आणि ते म्हणाले की शत्रुघ्न, ज्यावेळी तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा तू मला परत कर. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांना ते पैसे कधीच परत करता आले नाहीत, कारण काही दिवसानंतरच संजीव कुमार यांचं निधन झालं. संजीव कुमार यांना तब्बल 14 फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आलं होतं.
3दा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते म्हणून, तर उर्वरित सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून. त्यामध्ये त्यांना 2दा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 1दा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून हा पुरस्कार मिळाला होता. एक लोकप्रिय म्हण आहे की जी ज्योत दुप्पट तेजस्वीपणे जळते ती अर्धा काळच टिकते. आणि संजीव कुमार यांचे जवळचे प्रियजन असं मानतात की ह्या स्टारच्या जीवनाची व्याख्या करायची असेल तर ही म्हण अगदी अचूक आहे. हरिभाई म्हणजेच संजीव कुमार ह्या 9 जुलै 1938 रोजी जन्मलेल्या अभिनेत्याने 6 नोव्हेंबर 1985 रोजी वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण तेवढ्या कालावधीमध्येच या अभिनेत्याने सुमारे 165 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यापैकी 155 हिंदी आणि 10 इतर भाषांमधील होते. संजीव कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांचे 10 चित्रपट प्रदर्शित झाले. यामधल्या बहुतेक चित्रपटांचं चित्रीकरण अपूर्णच राहिलं होतं, पण पुढे कथेत बदल करून ते चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. त्यांचा शेवटचा चित्रपट प्रोफेसर की पडोसन हा 1993 मध्ये प्रदर्शित झाला. याशिवाय 1986 सालचा कातिल, 1986 सालामध्ये चालेला हाथों की लकीरें, तसंच बात बन जाए, कांची की दीवार, लव अँड गॉड, राही, दो वक्त की रोटी हा 1988 सालचा चित्रपट, त्याचसोबत ऊंच नीच बीच हे चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले. गुजरातमधील सुरतमध्ये एका रस्त्याला संजीव कुमार मार्ग असं नाव देण्यात आलं, ज्याचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांनी केलं होतं. गुजरातमधील सुरत येथेच त्यांच्या नावावर एका शाळेचं नामकरण सुद्धा करण्यात आलंय आणि तत्कालीन महापौर कादिर के पीरजादा यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. 3 मे 2013 रोजी त्यांच्या सन्मानार्थ इंडिया पोस्टने एक टपाल तिकीटही जाहीर केलं होतं. त्यांच्या मूळ गावी सुरत महानगरपालिकेने 108 कोटी रुपये खर्चून बांधलेलं संजीव कुमार सभागृह या सभागृहाचं उद्घाटन 14 फेब्रुवारी 2014 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. संजीव कुमार यांच्याविषयीची अजून एक इंटरेस्टिंग माहिती आहे. एकदा बेंगळूरमध्ये असताना एका लेखकाला ते म्हणाले होते की जरीवाला कुटुंबातील कोणताही पुरुष सदस्य हा 50च्या पुढे जगणार नाही. त्यांचे वडील 50च्या वयातच वारले होते. त्यांचा धाकटा भाऊ किशोर जरीवाला जो एक संगीत दिग्दर्शक होता तो 39 वर्षाचा असताना वारला. त्यांचा धाकटा भाऊ निकुंज जरीवाला जेव्हा तो फक्त 36 वर्षाचा होता तेव्हा वारला. आणि स्वतः संजीव कुमार यांचं वयाच्या 47व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. असा दुर्दैवी योग त्यांच्या आयुष्यात असला तरी सुद्धा त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या भूमिकांमधून रसिकांना नेहमीच भरभरून आनंद दिला आणि त्याबद्दल आपण सगळेच रसिक त्यांचे कायम ऋणी राहू. त्यांची कुठली भूमिका किंवा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत असेच व्हिडिओ तुम्हाला अजून बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणि आजच्या पुरता इथेच तुमचा निरोप घेतोय. पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.